खंजूर काय अंजीर अंजीर टॉपचा विषय मध्ये अजून काय काय. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर सकाळ सकाळी आले बघा आपल्या जिगुरूला घेऊन, म्हणजे रात्रीच आले. काल जेवून ते इथं आले रात्री कंपनी पाशी आले MIDC. ही बुट्टी बोरीची MIDC आहे बघा. आणि आपली जिगुरू आता खाली होणार आहे 1 तासाभरात. आणि ही JCB ती क्रेन लागली का नाही, ते क्रेन आहे की नाही ती कंपनी आहे बघा. तिथं आपली गाडी खाली करायची आहे. आणि विषय दुसरा म्हणजे आत्ताच आम्ही ब्रश तेन केला आणि आता आंघोळ करायचं म्हटलं, पण इथं गाडी खाली झाल्याशिवाय बाहेर इथनं निघाल्याशिवाय MIDCतनं आपल्याला आंघोळीचं ठिकाण नाही, काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कपडे पण आता धुवायचे सगळे. आता घालायला कपडे पण नाही, धुतल्याशिवाय घालता पण येत नाहीत. त्यामुळं पहिला आंघोळी आणि कपडे धुवायचे, मग आपल्याला कुठं बरोबर सगळं आवरून बिरून एकदम टकाटक फ्रेशमध्ये होते. आता मस्तपैकी आपली जिगरू पण आता मस्तपैकी जरा पुसूया. आत्ता जस्टच आम्ही उठलोय, ब्रश झालाय बघा. इथं कंपनी एरिया सगळा आता सकाळी चालू झालाय. आता थोड्या वेळात गाडी घेतील आता आपली खाली करायला. तर मित्रांनो बघा, सकाळी आम्ही उठल्याच्या नंतर ब्रश केला, चहा वगैरे घेतला आणि रात्रीचं उरलं होता चपाती आणि राईस आणि थोडीसं भाजी. आम्ही काय फेकून देत नाही. आणि काय म्हणतात पहिली माणसं, टाकून देण्यापेक्षा नाही फेकून देण्यापेक्षा खाल्लेलं बरं, असंच काहीतरी म्हणतात. मला काही नव्हतं म्हणजे फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजलं बरोबर आहे, बरोबर असं. तर मग खाऊन घ्यायचं. तर रात्री जेवण जरा राहिलेलं मस्तपैकी जरा सकाळी नाश्ता म्हणून खायला लागली बघा. कंपनीत अजून काय बोलवलं नाही आज आपल्याला. बघायचं कंपनीत आंघोळ करायला भेटली तर बघायचं, नाहीतर बाहेर पाणी आणून आंघोळी करूया म्हणून म्हटलं. सकाळी बस तर झालाय, नाश्ता करून घेऊया. आमचे नवनाथ भाई तर अजून काही झोपी गेलेले आहेत. तर मित्रांनो म्हटलं जरा मस्तपैकी आपल्या जिगरूला स्वच्छ करूया. ज्ञान मस्त तिथं काय निवांत ध्यानवस्थात आहेत खाली. आपल्या इथं सांगलीत आहे का नाही, नुसतं एका बंपरवर चढलं काच पुसलंही झालं. आपल्या इथं इंदोर केबिनला असं नाही करायला लागत. इथं बघा मस्तपैकी असं पाक गार्डवर चढून आणि वर आणि काचवर यायला लागते. काचवर चढून मग कुठेही वरचं सगळं पुसायला भेटते. आणि कसं आहे ते सगळं स्टील आहे ना, कसं आहे आपला iPhone दिसतो यात, हे सगळं स्टील आहे. त्यामुळं ह्याला घासून पुसून चमचवायला लागते रोज सकाळचं. आता तरी बरं इथं धुराळा बिराळा एवढं काय नाही आहे MIDCत. तिथं काल गाडी भरालतो का नाही, तिथं लय धुराळा होता, घाण म्हणजे घाण. त्यामुळं इथं 1 नंबरमध्ये आहे बघा मस्तपैकी. आता आपल्या जिगराला त्यानं पुसायचं, खाली खास त्यानं राहिलं, पहिला वरनं पुसत खालीपर्यंत जायचं आणि ओके मध्ये सगळी गाडी चकाचक करायची. गाडी तर अजून काय आपली खाली होईना झाल्या. बसलो इथं निवांत एका कट्ट्यावर साईडला. गाडी खाली झाल्यावर आंघोळी करायची होती. तिथं पुढं ढाबा आहे, तिथं आंघोळी करायचं म्हटलं, आंघोळी पण नाही काय नाही. जोपर्यंत गाडी खाली होत नाही तोपर्यंत आंघोळी पण काय करायला भेटत नाही. आपली जिगरू इथं लावल्या बघा साईडला. काय गाडीत बसून कंटाळा आला. यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड झाला तरी पण इथं काय अजून. तर बाबांनो आम्ही बघतो मस्तपैकी गुळ शेंगदाणे खातोय आणि ट्रक लाईन मध्ये काय भेटत नाही खायला. टॉपचा विषय एकदम मस्त लागायचे, कडक लागायला. कडक नाही विषय संपला. बुटकिल्यावर संत भाव सपला की विषय. आम्हाला येईना डायलॉग तुमचा. सपला की विषय लय भारी लागते हो. गुळाने होय लय भारी लागते. कधीच नाही खाल्लं म्हणून आम्ही असं आहे. बांगड बिल्ला डोळ्यासाठी लय भारी आहे. हा बांगड बिल्ला गुळ काय म्हणजे गुळांना. तर मित्रांनो बाहेर गाडीवर असते म्हणून काय आपण काय कसलं पण काय खात नाही. कसं आहे असं हेल्दी फूड असते बघा. काळं पांढरं मनुक आपलं काळा गोळ. हा हे काळं मनुक एकदम बेस्ट आहे बघा आपल्या शरीरासाठी. आणि हे काळा गोळ आहे आणि ह्यात बिन औषधाचा गोळ आहे, एकदम शुद्ध आपलं शेताचं बिना केमिकलचं. हा
थोडक्यात बिना केमिकलचं. आणि हे अंजीर आपण जिमला जात होतो सकाळ सकाळी, मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवत होते ते. 20,000. आणि हे काजू, हे बदाम आणि हे खजूर सगळं आपलं हेल्दी असते बघा. इथं अजून सामान पडले कुठं जाणार होतं तू? एक नंबर मध्ये काळ पांढरं मनुग नाही ठेवा खातो. ये तो ठीक आहे असं, ठेवा इथं इथं ठेवा. ये तो ठीक आहे असं दोन्ही मिक्स समजा खाते. टॉपच्या विषय मध्ये आहे बघा. ह्याला गुळच बाहेर लागायला लागले राव. सांगतो का? गुळ आणि शेंग. चॉकलेट 6ला सोडली 6ला. तर ये इकडं. माझे तुम्हाला चोरीच्या जागा नेऊन सोडवत. तुम्ही जाता आणि गाडी जाते. गाडीचं एक तर सामान उरणार नाही. आणि ती डायरी दाखवाय सामान बाकीचं दाखवलं का हे? हा हा हे कसं आहे खंजूर काय अंजीर अंजीर टॉपच्या विषय मध्ये. अजून काय काय आहे? काय काय मूग आहे. हा हे मूग आहे बघा. मूग आपल्या शरीरासाठी मस्त वगैरे असते. खाऊन काय करतो स्टील पर्सनॅलिटी वाढवली झाली. स्टील पर्सनॅलिटी वाढते की भाऊ. हो लागला तर चेहऱ्यावर लेफर पोड लागलं ते. मग पण तेवढा दिसणार झाला ते. मटकी फ्राय टॉपचा विषय आहे. दुकान मांडलो आपण मस्त तुमच्यासाठी महत्वपूर्ण फोन कट करायला लागला. आणि हे मटकी सकाळ सकाळचे भिजून सगळं खायचं. टॉप मध्ये होते सगळं. परत काय रे आणखी झालं. सगळं भिजून मग असं होते. कसं दाखवत फोटो आणि हे सगळं भिजून झाल्यावर तुम्हाला फोटो कसं होते तुम्हाला फोटो दाखवत थांबा. वास होते. क्या हुआ? कॅन्सल. बघा हे अंजीर, काजू, बदाम, मूग, मटकी, काळं मनुग, पांढरं मनुग. गुळ तेवढं नाही. गुळ त्यात घालता येत नाही. गुळ आहे का त्यात? गुळ आहे की इथं आपलं. तिथं नाही इथं आहे. हा गुळ पण आहे बघा इथं. आहे इथं. टॉपच्या विषयामध्ये असं आमचं जेवण असते बघा इथं. हेल्थी फ्रूट तरी बॅग खाली झाली माहिती का. कंटिन्यू भरून असं तुम्ही पण खात जावा. हेल्दी राहायचं, स्वस्थ राहायचं. बाहेर आलं म्हणून काय बिघडते असं पण काय नाही. परत जन्म भेटणार नाही. बाकीच्या ड्रायव्हर लोकांचं विमल, मावा, गुटखा, तंबाखू, दारू ह्यावर जाते सगळं पैसे. पण ह्याला पैसे 4 पैसे जास्त गेले तर चालते. पण असलं घ्यायचं आणि हेल्दी खायचं. आपलं विमल, मावा, गुटखा असं काय सुद्धा खात नाही आपण. त्यामुळे आपण असलं खाते. खरं का नाही भाव? दात बघा, दात टाण टाण वाजते एकदम पांढरं खड. आपलं पण एक नंबर आहे. माझं एकदम क्लिअर दात दिसतात तोंडामुळे. तोंड काळ्या दात पडणार आहेत त्यामुळे एकदम क्लिअर दिसत. असलं खायचं. ओके मध्ये लक्षात ठेवा. असलंच खायचं, स्वस्त राहायचं, हेल्दी राहायचं. ओके चला. आता आपलं टाइमपास करायचं काय म्हणून आपलं लुडो खेळायला लागले बघा. यायला काय गाडी कधी तर खाली होत्या काय मग म्हटलं लुडो खेळत बसूया. लुडो म्हणजे दिमाग जळते. दिमाग दिमाग तेच होते. काढ की भगवती बाहेर काढ की. तसे बोट कसे मारायला. मोबाईलच खराब आहे. तर मित्रांनो आपली जिगरो मस्तपैकी आता खाली व्हायला लागल्या बघा. आणि खाली व्हायला लागल्या आता. क्रेन खाली करायला लागल्यात. आतनं विस्कटलेला माल कसा कसा खाली करतात काय माहित बघूया. हे पुढं आपले पाजीबाई या लागल्यात. टॉपच्या विषयामध्ये गाडी खाली करायला लागल्यात. ही बघा गाडी आपली जिगरो झाल्या. एक तर बॉक्स खाली नेला आहे. अजून इथं निम्मा बॉक्स राहिला आहे. त्याची पीस पण आहे नाही ती साईडला पडल्यात. ती पीस पण अजून त्याची राहिल्यात. अजून एवढं खाली व्हायचं आहे. अजून निवांत 1.5 तास जाते. आणि हे आमचे पार्टनर नवनाथ बाई आणि आम्ही बसले निवांत.
काय आता इथं लक्ष द्यायला लागते, त्यामुळे इथं बसले बघा खाली. वर बसले थोड्या केबिनवर. हे आपले भत्त्याचा सपोर्ट घेऊन बसले खाली निवांत. बघायचं आपली जुगरो कशी खाली होत्या काय नाही. तर मित्रांनो, आम्ही सगळं जेवणाचं आपलं भाजीपाल्याचं सामान आणि जरा दूध, टोस्ट, जरा फेसवॉश आपल्या कोबडाला जरा लावायला लई काळं पडले. म्हटलं जरा फेसवॉश लावायला चालू करूया. साबण सारखं नेता येत नाही, फेसवॉश नेता येते. मस्तपैकी आता हे सगळं सामान घेऊन चालले. आता पहिला चहा करणार आहे. चहा कसं जरा पोटाला आधार होते चहा खाल्ल्यावर, ब्रँडेड एकदम मसालेदार. आणि नंतर मग आपण मस्तपैकी हे करूया, जेवण करूया. जेवणाला काल डाळ केलती, आज जरा स्पेशल काहीतरी करूया. बेसन 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 करायचं, बेसन बघूया जरा. बेसन जरा आपले नवनाथ भाऊ कसं करतात, काय करतात. आता सध्या तर सामान एवढं सामान भरले का नाही, यात पिशवी तुटा लागल्या. पण तुटलं नाही सोडा, पण सामान ढीगभर भरले. कुठे भेटत नाही, काही नाही. हा, कुठं भेटत नाही. तरी पण गाडी आपल्या जिगरोपासून लांब, एकानं 1.5 किलोमीटर, कोणी 1 किलोमीटर सांगितला, पण आपल्याला अर्धा किलोमीटरच्या पण अगोदरच्या पावलात भेटलेला आहे. बघूया आपली जिगरो तुम्हाला दिसतंय का, लांब दाखव बघा. जिगरो जरा लांब आहे, फोन आलते. बघूया आता जेवण मस्त बघूया आपलं कसं बनते, काय बनते. जाओ जल्दी. नवनाथ भाव, तुम ऊपर जाओ, मैं तुमको नीचे से सामान सब देता हूँ. ये अपना जुगरो थोड़ा ही हुआ है, बाकी एक थोड़े देर में होगा. ये ले लो, धीरे ले लो, सब गिर जाएगा. मस्त पैकी खायला आपण गाजर पेरू बिरू त्यांनी घेतले. कसं आहे इथं जेवण बिवण लवकर मिळत नाही. इथं कंपनीत येतात सोडा डबा 60 रुपयाला आणून, पण ते कसलं काय आता माहीत पण नाही आपल्याला. आणू असतात पण इथं नवीनच जाग्याला आल्यात. इथं बुट्टीबोरी MIDCत आहे. म्हटलं आपणच गाडीत करूया मस्तपैकी. की कसं आहे जिगरो आपली आहे कडक. तर मित्रांनो चालू आहे बघा गाडी खाली करायचं. सध्याला तर पूर्ण अंधार झालाय, थोडं थोडं व्हायला लागलाय. संध्याकाळी वाजल्यात 7. किती वाजल्यात ना? 6:13, 6:15 वाजल्यात बघा. अंधार व्हायला लागला हळूहळू. भरताना काही त्रास झाला नाही, कारण की खाली करताना हे सगळं भरल्यावर हे सगळे पसरलं ना सपोर्टसाठी साईडला ते. त्यामुळे आता लय त्रास व्हायला. ही एक एक उचलून घालायचं, त्यामुळे लय उशीर व्हायला लागलाय. काल संध्याकाळी पोचलोय इथं. आज सकाळ जर ना आत्ता खाली व्हायला लागल्या बघा गाडी. तर आपले नवनाथ भाई मस्तपैकी मित्रांनो चहा बनवायला लागल्यात बघा. रेड लेबल मस्तपैकी चहा पावडर त्यांनी टाकल्या. आता पहिल्यांदाच मी आलोय तेव्हा गाडी चहा बनवायला लागल्यात. यांनी पहिल्यांदा बनवल्यात सोडा, ह्याच्या आधी मी पहिल्यांदाच आलोय तेव्हा बनवायला लागल्यात. तर चहा एक नंबर बनणार आहे. आणि नवनाथ भाऊ हाही पहिला चहा प्रेमी, त्यामुळं चहा त्यांनी एक नंबर बनवणार. चहा झालाय ना भारी, एक नंबर चहा झाला, एक नंबर. आता प्यायला ग्लास नाही सोडा गाडीत. चहा कसा आहे, चहा शक्यतो जास्त करून बाहेरच पिते. पण आता चहाला ग्लास नसल्यामुळे जरा मोठाचा ग्लास घेतला. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपल्या गॅसवर तवा ठेवलाय बघा. नवनाथ भया पीठ गोल गोल करायला लागल्यात आणि मस्तपैकी आता चपाती करायला चालू करूया. आज भाजी कोणती बनवणार आहे? हा, बेसन बेसन बेसन, बेसनाची पोळी. आईला तुमच्या बेसन आम्हाला काय माहित नाही, तरी बघूया बनल्यावर. आमच्या इथे सांगलीत बेसन म्हणजे बेसनाची पिठलं करणार आहे काय? पिठलं करायचं आहे होय. हा हा हा, आमच्या इथे पिठलं म्हणतात, तुमच्या इथे बेसन म्हणतात काय? असं आहे होय. मला ते बेसन म्हटल्यावर कळालं नाही, मला वाटलं बेसन म्हणजे बेसनाची पोळी.
तर भावानो मस्तपैकी भात तेन झाले बघा. बटाटो, मटर, शेंगदाणे, आपले जिरं, टमॅटो, कोथिंबीर सगळं कापून तयार आहे. नवनाथ भैया मस्तपैकी फोडणी द्यायला लागल्यात. कांदा बिदा भाजून आपण बनवा लागले बटाटो भाजी, म्हणजे आमटीच करणार आहे. आपल्या सांगलीत बटाटो भाजी म्हणजे ती पिवळी भाजी असत्या, पण इथं आमटी करणार आहे मस्तपैकी. तर सुगंध तर इतका मस्त यायला लागला का नाही, असं वाटते की आत्ताच खाऊन टाकावं मोकळं. पण बनवल्यावर खाव्या एकदम मस्त लागणार आहे. चपात्या पण तयार आहेत आपल्या, मगाशी केल्यात त्या. पहिल्यांदाच चपात्या तव्यावर उलटल्या मी. काय जरा गरम वाटलं पहिल्यांदा, नंतर काय वाटलं नाही. आणि फ्रेश तेल असते आपलं फॉर्च्यून मध्ये, एकदम फ्रेश. काय असेल ते हेल्दी. टाटा मीठ आहे आपल्यापाशी. हा, टाटा मीठ. टाटा गाडी, टाटा मीठ, ओनली टाटा. खराय भाव. आपल्यापाशी हर एक वस्तू ब्रँडेड. 105 वाले किलो तांदूळ आहेत आपल्यापाशी. हा, तुम्ही माळव बघा कसला भरून आहे माळव. मागं पण मगाशीच भरले बघा भावानो. होय, आपण कुठे थांबलोच नाही रस्त्यात, फक्त जेवायला एक 15-20 मिनिटं. तर मित्रांनो, आपली बटाटोची आमटी बनवून तयार आहे बघा, 1 नंबर मध्ये. आता फक्त जरा शिजू द्यायचंय. टॉप मध्ये झाले आणि काही तिघजण असल्यामुळं बाद झालं. कसं झाले बाई? झकास. झकास. तुम्ही बनले म्हणल्यावर झकासच असणार आहे. तर भावांनो, जेवण बनवून झालेलं आहे बघा आपलं. टॉपच्या विषयीमध्ये मटर, बटाटो हे ते. आमच्या नांदेडच्या याच्यामध्ये नादच खुळा. कसं आहे? नादच खुळा. नादच खुळा. जेवण तर टॉप क्लास मध्ये झालेलं आहे मित्रांनो. या जेवायला.